झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता मुंबईतल्या वरळीतून एक धक्कादायक बातमी। पिझ्झाची डिलिव्हरी द्यायला आलेल्या एका मुलाने तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला, तसंच तिच्यावर चाकूने हल्ला केला। वरळीमध्ये राहणाऱ्या 22 वर्षांच्या तरुणीने जवळच्याच पिझ्झा सेंटरमधून पिझ्झा ऑर्डर केला होता। रात्री 8च्या सुमाराला पिझ्झाची डिलिव्हरी घेऊन तो मुलगा तिच्या घरी गेला। 10 मिनिटांनी तो परत आला। चुकीची ऑर्डर दिल्याचं सांगत त्याने मुलीला पिझ्झा सेंटरमध्ये फोन करायला सांगितलं। ती बेसावध असताना त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तसंच चाकूने तिच्यावर वारही केले। पीडित मुलीवर नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर आरोपीला अटक करण्यात आली आहे। चुकीची डिलिव्हरी झाली आहे, आपण परत संबंधित पिझ्झा सेंटरला फोन करावा असं त्यांनी बहाणा करून त्या घरामध्ये प्रवेश मिळवला आणि तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। ते पिझ्झा सेंटर ट्रेस करण्यात पोलिसांना यश मिळालं आणि रात्रीतूनच या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून यात जो चोरी गेलेला मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।